श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्तव, निर्माण कवी श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवन या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो। कवीची प्रतिभा आणि कवीची प्रतिभा शक्ती जी आहे ना, ही कवीची प्रतिभा शक्ती हा एक सुंदर अशा प्रकारचा एक दैवी विलास ज्याला म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये देववाणी आहे। दोन असतात प्रकार, एक मनुष्यवाणी आणि एक देववाणी। आपण सर्वसामान्य माणसं जेव्हा बोलतो, जेव्हा काही सांगतो, जेव्हा काही एखादं वाचन करतो किंवा जे काही करतो ते आपण आपल्या वाणीनं करत असतो, आपल्या पद्धतीनं आपण करत असतो। पण कवीची काव्य प्रतिभा जी आहे ना, ही कवीची काव्य प्रतिभा ही त्या ईश्वराच्या कृपेचा आविष्कार असते। आणि ही कवीश्वर स्तवनामध्ये समर्थांना हे प्रामुख्याने मांडायचं आहे की हे कवी कशा प्रकारानं आपलं कार्य किंवा आपली प्रतिभा ही कशा प्रकारानं जतन करत असतील। म्हणून आपण नेहमी एक अशा प्रकारचा श्रोता समोर ठेवलेला आहे समर्थांनी, की जो लहान मुलांच्यासाठी आहे, तरुणांसाठी आहे, प्रौढांसाठीही आहे, अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांसाठी समर्थांचं हे चिंतन आहे। पहा, जेव्हा हे मुलांना ऐकायचं आहे किंवा विद्यार्थ्यांना आता सुट्टीच्या कालावधीमध्ये हे चिंतन ऐकायचं आहे, त्यांना त्याच्यामध्ये गोडी वाटते, त्यांना ऐकण्याची इच्छा आहे, तर त्यांनी ऐकत असताना त्यांच्या हे लक्षात यावं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये ही कवी नावाची शक्ती लपलेली असते। पहा, आता कवी कुठलं तरी काव्य पाठांतर करणं, वाचन करणं, ओढून ताणून काहीतरी काव्य करणं, त्याला कविता असं म्हणतात। या कविता करणारे असंख्य लोक आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या कविता अगदी आपल्याला नेहमी वाचायला मिळतात, वेगवेगळ्या अंकामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी। पण ही कविता जी आहे ना, ही कविता ही अभ्यासानं, वाचनानं, चिंतनानं एक तयार केलेली असते। पण कवी हा जो आहे, हा कवीचा काव्यप्रकार, हा कवीचा काव्यप्रकार खूप विलक्षण आहे। म्हणून मुलांसाठी मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की या समासाचं चिंतन किंवा या समर्थ विचारांचं चिंतन आपण कसं कराल, आपण कसं करावं। कारण ही मुलं जी आहेत, या मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे, या मुलांना कुठेतरी लिखाणाची, लिहिण्याची आवड लागली पाहिजे, कुठेतरी चांगल्या गोष्टी ऐकण्याची त्यांना सवय लागली पाहिजे। लहान मुलं ही त्या फुलाप्रमाणे असतात। पहा, फुलाचं जसं जतन करावं, फुलं जशी जपावीत तशी ही लहान मुलांची मनं जपावीत। मुलाचे चालीने चालावे, मुलाचे मनोगते बोलावे। समर्थाने फार सुंदर विचार मांडला की मुलाचं मन इतकं कोवळं असतं, मुलाचं मन इतकं प्रेमळ असतं, त्याच्यावरती अन्य कुठले बाहेरचे संस्कारच झालेले नसतात। त्यामुळे मुलाला एक प्रकारचं, एक सुंदर अशा प्रकारचं तेज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे अंतःकरणामध्ये, अंतरामध्ये असणारं तेजच या काव्य रूपानं, काव्य प्रतिभेच्या रूपानं आपल्यासमोर पुढे येत असतं। पण यासाठी वाचनाची आवड असणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। पहा, मुलांनी लक्षात ठेवावं की या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं म्हणून चांगलं वाचन करता येईल तेवढं वाचावं। वाचनाची सवय ही अगदी त्याला असं म्हटलं तरी चालेल की वाचनाचं व्यसन आहे या मुलाला। हे व्यसन म्हणून चांगल्या वाईट अर्थानं शब्द घेतला जातो, पण व्यसन हे चांगल्या गोष्टीचंही असू शकतं। रोज देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची सवय लागणं
मंदिरात जाऊन काहीतरी स्तोत्र पठण करणं हे सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे, पण ते चांगलं आहे. जे आपण करावं अशा प्रकारचं ते व्यसन आहे. व्यसन याचा अर्थ काय की ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, याला व्यसन असं म्हणतात. मग कोणतीही गोष्ट असेल, कोणतंही कार्य असेल, कोणतंही काही असू शकतं, मग ते वाचनाचं व्यसन असावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, मला मुद्दाम मुलांना सांगावं असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना इतकी वाचनाची आवड होती. एकदा ते कॉलेज जीवनामध्ये शिकत असताना रात्रीच्या वेळेला वाचन करत बसले होते. अंधार होता आणि काय झालं, अंधारामध्ये गुरुजींच्या पायाला विंचवाने दंश केला. बघा बरं बाळांनो, कसं आहे की हे वाचनाचं व्यसन कसं लागलं, म्हणजे किती त्याच्यामध्ये माणूस रमून जातो पहा. वाचन करता करता काय झालं, गुरुजींच्या पायाला विंचवाने दंश केला. गुरुजी उठले, आतमध्ये गेले आणि काहीतरी औषध लावलं आणि पुन्हा येऊन वाचत बसले. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका त्यांच्या मित्रानं त्यांना प्रश्न केला, अरे म्हणाले, तुझ्या पायाला विंचू चावला, त्याच्या वेदना होत असतील आणि तू आतमध्ये गेलास, काहीतरी औषध लावलं, पुन्हा येऊन वाचन करत बसलास, म्हणाले तुला त्रास होत नाही का, आणि वाचनात तुझं लक्ष कसं लागतं म्हणाले. फार सुंदर प्रश्न विचारला. गुरुजींनी उत्तर जे दिलं ते मुलांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. गुरुजी असं म्हणाले अरे बाबा, विंचू पायाला चावलाय म्हणाले, डोक्याला नाही चावलेला. इतकं माणसाला वाचनाचं मुलाला वेळ लागलं. जर त्याप्रमाणे त्यांनी वाचनाची सवय जर आपल्याला लावून घेतली तर निश्चितपणे हा भविष्यकाळ चांगल्या प्रकारानं निर्माण होऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं समर्थांना पुरुषार्थाचं वैभव काय आहे, जे या ओवीमध्ये समर्थांना सांगायचं आहे की ते जगदेश्वराचं महत्त्व म्हणून समर्थ त्याचं जतन करत आहेत. आणि नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी, कवींची रचना, कवींची व्यवस्था ही यासाठी केलेली आहे की ज्या कवीच्या काव्यप्रतिभेतून सर्वांनाही त्याच्यातून आनंद घेता यावा. कारण कवी हा मनुष्य प्राण्यामध्ये जरी आपल्याला दिसत असला, माणसासारखा जरी दिसत असला ना, तरी कवीमध्ये काव्यप्रतिभा जी आहे, ही काव्यप्रतिभा ही ईश्वराच्या रूपामध्ये कार्य करत असते, परमेश्वराच्या रूपामध्ये कार्य करत असते, सद्गुरूंच्या रूपामध्ये कार्य करत असते. आणि असं सद्गुरूंचं कार्य, असं ईश्वराचं कार्य की जी काव्यप्रतिभा ज्याच्या अंतकरणातून निर्माण होते, अशा प्रकारच्या कवेश्वर स्तवनाचं चिंतन समर्थ कृपेनं आज आपण इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.